साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज। राज्यातील विविध भागात अलीकडे चोरीचे प्रमाण वाढले आहे। यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण दिसून येत आहे। दरम्यान पुण्यातील एका दागिन्यांच्या दुकानात झालेल्या चोरी प्रकरणी कोलार, कर्नाटक येथून इंजिनिअरिंगमधील टॉपर विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केली आहे। सीईटीमध्ये टॉप स्कोअर मिळवून त्याने कोलारच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात फ्री सीटवर प्रवेश घेतला। पहिल्या सेमिस्टरमध्ये त्याने तब्बल 97% गुण मिळवले। मात्र पुढे त्याने गुन्हेगारीच्या वाटेवर पाऊल ठेवले आणि पुण्यातील ज्वेलर्सच्या दुकानात 4,74,000 रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 6 जुलै रोजी मध्यरात्री 1:15च्या सुमारास आरोपीने बुधवार पेठेतील एका दुकानाच्या दुसऱ्या मजल्यावरील बाथरूमच्या खिडकीतून आत प्रवेश केला आणि दागिने चोरले। या घटनेत कोणताही थेट पुरावा मिळत नव्हता। सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी दिसत नव्हता। मात्र पोलिसांनी हुशारीने चोरीच्या आदल्या दिवसांपासूनचे जवळपास 250 सीसीटीव्ही फुटेज तपासले। त्यात 3 जुलै रोजी एक तरुण दुकान परिसरात संशयित हालचाली करताना दिसून आला। तांत्रिक विश्लेषणाद्वारे पोलिसांनी आरोपी नर्हे परिसरातून उबेर टॅक्सीने कर्नाटकातील कोलारकडे गेल्याचे शोधून काढले। पुढील तपास करताना आरोपीचा ठावठिकाणा कोलार जिल्ह्यातील जंगम या गावात लागला। पोलिसांच्या पथकाने तिथे जाऊन तपास केला असता त्याच्या घरी चोरीप्रसंगी वापरलेली बॅग, सॅन्डल, कॉलेजचे आय कार्ड आणि मोबाईल सापडला। सलग 4 दिवस विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या पथकाने गांधीनगर, कोलार परिसर येथे सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून चोरीला गेलेला 4,74,000 रुपयांचा संपूर्ण ऐवज हस्तगत केला। न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे।